श्रमजीवी संघटना जिंदाबाद जिंदाबाद। आज 26 नवंबर आज है। आज के दिन हमारे चंद्रपाड़ा गांव कमेटी में 10 लोगों को वन पट्टा वाटप हो रहा है। जो संगठन ने वन पट्टा के लिए लड़ाई शुरू की, उसका आज जो कोई फल 10 लोगों को, जो आदिवासी लोग हैं हमारा, वो मिल रहा है। मला श्रमजीवी संघटनेत 10 सातबारे भेटले आणि अजून आमच्या भाऊंचं काम चालूच आहे। म्हणजे आमच्या आदिवासींचं काम भाऊंनी त्यांच्याजवळ काहीच नाही, त्यांची जागा जमीन प्लॉट काहीच नाही केला। फक्त ना फक्त भाऊ आमच्या आदिवासींसाठी आमच्या पाठीशी उभे आहेत, एवढे बोलून जिंदाबाद। पालघर जिले के वत्सई विरार इलाके में इस वक्त हम खड़े हैं और हमारे साथ कई महानुभाव खड़े हैं, महिला वर्ग खड़ा है यहाँ पे। आप देखिए यहाँ पर आज संविधान दिन के आधार पर यहाँ पे कुछ कार्यक्रम, बहुत विशिष्ट कार्यक्रम है, उनसे ही जानेंगे। श्रमजीवी संगठन के तालुका सचिव हमारे साथ हैं। सर, क्या नाम है आपका और क्या जानकारी है? मेरा नाम प्रकाश वनगया है। आज संगठन का वर्धापन दिन, आज 44वां वर्धापन दिन 16 है। विशेषतः भारतीय संविधान का अमृत महोत्सव आज 26 नवंबर आज है। आज के दिन हमारे चंद्रपाड़ा गांव कमेटी में 10 लोगों को वन पट्टा वाटप हो रहा है। जो संगठन ने वन पट्टा के लिए लड़ाई शुरू की, उसका आज जो कोई फल 10 लोगों को, जो आदिवासी लोग हैं हमारा, वो मिल रहा है। और आज संविधान का अमृत महोत्सव के श्रमजीवी संगठन का वर्धापन दिन, इस मुहूर्त पे हम लोग वाटप कर रहे हैं। और आज पूरा दिन नाच गाना, आदिवासी के नाच, खाना वगैरह सब ऐसा करके आज पूरा दिन, आज खाना वगैरह सब कुछ पूरा दिन कार्यक्रम चालू रहे। पूरा दिन लोग इसको उत्साह से उसको मनाएंगे, सेलिब्रेट करेंगे, अपने पारंपरिक नृत्य, खाना, जेवण वगैरे सर्वजण असेल। आज वर्धापन दिन 44वां वर्धापन दिन 16 आहे। प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही वर्धापन दिन साजरा करतोय। आणि या वेळेला एकाच दिवशी, आज जो काही संविधानाचा अमृत महोत्सव 26 नोव्हेंबर आहे, आज संघटनेने 800हून जास्त महाराष्ट्रामध्ये आम्ही वर्धापन दिन साजरा करतो आहे। तसेच वाटप आहे, तसेच आदिवासी नृत्य आहेत आणि जे काही वली असतील, जे काही म्हणजे आमच्या आदिवासी पूर्वजांनी जे काही खाल्लं होतं, ते दिवस न विसरता आम्ही ते दिवस पुन्हा आठवण करतोय। आमच्या जुन्या लोकांची जी काही आठवणी आहे, संघटना उभी करताना जी काही संघटना आज आमची आयती आलेली आहे, त्या संघटनेने असं उभं करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला, ते संघटनेसाठी त्यांचं आम्ही आठवण करून आज वर्धापन दिन साजरा करतोय। तसेच आमच्या आदिवासींना जे काही संघटनेने वनपट्टासाठी केलेले मेहनत, ती आज कुठेतरी फलाला येते आणि आम्ही वनपट्टा आजच्या दिवसात आम्ही साजरा देतोय। काय भावना आहे ताई तुमची? माझं नाव रमा अनंत वनगा। जे वर्धापन दिन हे आमचं असं बघायला गेलं तर एकदम जुनी म्हणजे प्रथा आहे का। संघटनेपासून जे संघटनेच्या अगोदरपासून जे आमची पिढी, पहिला आम्हाला खायला काय भेटत नव्हतं, त्यापासून आम्ही जे जंगलामध्ये पिकणाऱ्या वस्तू ते खाऊन म्हणजे एवढी मोठी झाली आणि ती मुलांना विसरू नये म्हणून त्याच्यासाठी आमचं वर्षाला एक कार्यक्रम असते। त्या कार्यक्रममध्ये आमचे चवली असेल, कारिंदे असेल, काकडीच्या भाकरी असतील आणि कारिंद्याचे कडू कारिंदे असते, ते सुद्धा आम्ही ते करून खातो। आणि जे बेरकला सांगितली, बेरकला तुम्हाला तर माहिती आहे की माहीत नाही मला, एक असं म्हणजे एक ये आहे जंगलाचीच वस्तू, जेव्हा आम्हाला भेटत नव्हती त्यावेळेस आम्ही म्हणजे एकदम आदिवासी लोक ते खाऊन आजपर्यंत राहिले। जेव्हा आम्ही श्रमजीवी संघटना, भाऊंनी जेव्हा आमची संघटना उभी केली, त्यापासून जेव्हा आम्ही संघटनेत जेव्हा प्रवास केला, त्यापासून आज आमचे एवढे दिवस म्हणजे असं हे झाले। आज आमच्या संघटनेला 44 वर्ष पूर्ण झाली। आज आम्ही तुमच्या समोर कशी दिसतो, ताटमानेने जगतो, एक किमान आम्ही आमच्या भाऊन मुली दिसतो। कारण आज आम्ही जे बोलतो का जंगलची वस्तू, हे फक्त ना फक्त आज आम्ही मुलांसाठी दाखवण्यासाठी, पण हे दिवस राहिले नाही। आज भाऊंनी आमचे केल्यानंतर आम्हाला पहिला काहीतरी 18 सातबारे अगोदर भेटले आणि आता सुद्धा आम्हाला श्रमजीवी संघटनेत 10 सातबारे भेटले आणि अजून आमच्या भाऊंचं काम चालूच आहे। म्हणजे आमच्या आदिवासींचं काम भाऊंनी त्यांच्याजवळ काहीच नाही, त्यांची जागा जमीन प्लॉट काहीच नाही केला। फक्त ना फक्त भाऊ आमच्या आदिवासींसाठी आमच्या पाठीशी उभे आहेत, एवढे बोलून जिंदाबाद।